तथागतांनी सनातन धर्माची व्याख्या फारच निराळी केलेली आहे, जिथे करुणेला, प्रेमाला आणि माणसाच्या मनाला सर्वप्रथम प्राधान्य आहे. यावरती तथागत फार सुंदर म्हणतात. क्रोध आणि वैर यावरती तथागत भगवान बुद्ध म्हणत असताना बुद्ध असे म्हणतात, मनात क्रोध भावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोध विकार कधीही शमत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाही त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेलाच असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागवू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनांवर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगेत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारे आहेत, ज्याच्यामुळे वैर वाढते. पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, परंतु ज्याने जया पराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोपतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंदासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही, प्रेमानेच ते शांत होते. हाच सनातन धर्म आहे.